भक्ती आणि शक्तीची परंपरा आमदार सुभाष देशमुख यांनी जपली आहे, असे गौरव उद्गार हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी काढले. लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित भजन आणि भारूड स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी इंगळे महाराज बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाउंडेशननं आयोजित केलेल्या भजन आणि भारूड स्पर्धेच्या माध्यमातून मला भगवंताची सेवा करण्याची संधी मिळाली. मी फक्त निमित्त मात्र आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळेच लोकमंगल समूहाची प्रत्येक योजना आजपर्यंत यशस्वी होत आली आहे, असे भावपूर्ण मनोगत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं. 28 आणि 29 सप्टेंबर रोजी जगदीश श्री मंगल कार्यालय आणि दीपाली केटरर्स इथं भजन आणि भारूड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्ही स्पर्धेला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भजन स्पर्धेमध्ये 50 संघांनी सहभाग नोंदवला, तर भारूड स्पर्धेमध्ये 25 जणांनी भाग घेतला. पंढरपूर, मोहोळ, करमाळा, सांगोला, दक्षिण आणि उत्तर सोलापूर तसंच सोलापूर शहरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. भजन स्पर्धेमध्ये रामकृष्ण हरी भजनी मंडळ सेटलमेंट सोलापूर यांनी प्रथम क्रमांकाचं 15,000चं पारितोषिक पटकावलं. द्वितीय क्रमांकाचं 11,000चं पारितोषिक जयशंकर ग्रुप माळीनगर यांना, तर ओम श्रीहरी भजनी मंडळ जुळे सोलापूर यांना तृतीय क्रमांकाचं ₹7,000चं पारितोषिक मिळालं. वैशाली वसंत बळसंकर यांच्या शकुन सांगावया आले या भारुडाला 11,000चं प्रथम पारितोषिक मिळालं. ₹7,000चं द्वितीय पारितोषिक सरिता जोशी अक्कलकोट यांना बुरगुंड होईल तुला या भारुडास, तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देवीदास जगताप सोलापूर यांनी सादर केलेल्या एका चोराने गाव चोरीले या भारुडाला ₹5,000चं पारितोषिक मिळालं. रमा कुलकर्णी, गोविंद लोंढे यांनी भजन स्पर्धेसाठी, तर रत्नप्रभा सहस्त्रबुद्धे, गार्गी कुलकर्णी यांनी भारूड स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं.